आणि याचा फटका आहेत ना मनसेचे नेते राजू पाटील यांना सुद्धा बसलेले आहेत। राजू पाटील राज ठाकरेंचं भाषण ऐकायला जाणार होते आणि त्यांना हा ट्रॅफिकचा फटका या ठिकाणी बसलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहेत। दादा थोडे मागे सरका आम्हाला। दादा, ट्रॅफिक कोंडी झालेली, नागरिकांना नाहक त्रास होतो, तुम्ही राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायला लागले, योगा तुम्हाला नाहक त्रास होतो तो भाग वेगळा, मात्र हा रस्ता नेहमीच ट्रॅफिक कोंडीने त्रासलेला असतो, लोकांना वैताग होतो, काय सांगाल? नाही, नेहमीच आहे। तुम्ही बघाल की मोठमोठ्या प्रकल्पांवर भरमसाठ खर्च केला जातो। असं तुम्ही बघितलं, हाच रस्त्याचा जो टनेल खोदायचं चाललेलं आहे त्याच्यात जवळजवळ 3000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला हायकोर्टाने ताशेर ओढले आणि ती निविदा मागे घ्यावी लागली। आणि अशा प्रकारे जो भ्रष्टाचार चालले, मोठे मोठे प्रोजेक्ट आणतात, परंतु ज्या बेसिक पाया सुविधा द्यायला पाहिजे, जे चालू आपले रस्ते आहेत ते थोडे रुंदीकरण करून किंवा त्याच्यानी कसा दिलासा देता येईल। इथे एक तर ट्रॅफिकवाले काही नियम पाळत नाहीत। इथे जो ट्रॅफिक हेवी गाड्या जायचा जो टाईम असतो तो पाळला जात नाहीत। अशा अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे ट्रॅफिक नेहमीच आहे आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याची काही पडलेली नाही आहे। दादा, रस्त्याचं काम अनेक वेळा होतं, म्हणजे यामध्ये ठाणे महानगरपालिका असेल किंवा MMRD असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते की लवकरात लवकर कामं करा, म्हणजे आमदार असतील, मंत्री असतील, यांच्या आदेशाला सुद्धा प्रशासन जुमात नाही। प्रशासनाचं म्हणजे अधिराज्य चाललेत का सरकार राज्यावरती? तसंच आहे ना। आज आमचा पलावा पूल 4 जुलैला ओपनिंग झालेला आहे, आज त्याच्यावर खड्डे आहेत, आजही त्याच्यावर खड्डे पडलेत। एकीकडे कामांच्या घोषणा करायची, कामं बाहेर काढायची आणि त्याच्या निकृष्ट दर्जाची कामं करायची, हे नेहमीच आहे। काय ह्यांना शाश्वती नाही आहे की आम्ही किती वर्ष या सत्तेत राहू, म्हणून असे मोठे मोठे प्रोजेक्ट काढायचं, त्याच्यातनं मलिदा काढायचं आणि पटकन निघून जायचं, याच्याच मागे हे लागलेले आहेत। बाकी काय नाही। या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा कुठला घोटाळा असेल तर हा कॉन्क्रीट घोटाळा आहे आणि त्याचं हे सगळं आपल्या परिणाम दिसत आहेत। कुठलं मटेरियल वापरतात की एक 2 पावसामध्ये रस्ते वाहून जातात? तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? मी स्वतः बिल्डर आहे, मला माहिती आहे काय मटेरियल वापरतायत आणि काय नाही। ॲक्च्युली याच्या ऑडिट व्हायला पाहिजे। मी कल्याण शिलफाटा रोडचा ऑडिट लावलेला, 64 पॅनल त्याची बदली केले, पण त्यांच्यावर कारवाई केली नाही। शेवटी सगळ्यांचे हात बरबटलेले असतील तर हे असेच वापरणार मटेरियल। तर हे राजू पाटील मनसेचे नेते, त्यांना राज ठाकरे यांची सभा ऐकायसाठी झाले, त्यांना सुद्धा ट्रॅफिक कोंडीचा सामना करावा लागला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।